द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली। कृषी मंत्री उठले, त्यांनी मला सांगितलं उत्तर देताना की मी सुद्धा द्राक्ष उत्पादक भागातून येतो। त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली। बच्चू भाऊ हे लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात आणि द्राक्ष कसे उगवतात हे सुद्धा कृषी मंत्र्यांना माहित नव्हतं। मी त्यांना म्हणलं, शासन मला चुकीचं उत्तर देतंय, आपल्याला द्राक्षाची उगवण्याची प्रक्रिया माहित नाही। मला तुम्ही दिलेलं उत्तर मान्य नाही म्हणून मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं, ज्यांना शेती समजत नाही अशी माणसं आज या राज्याच्या शेती मंत्री म्हणून बसलेले आहेत। आमची प्रामाणिक भावना आहे, माझी शासनाला विनंती असणार आहे, आज इथे येऊन जनसमुदाय बघण्याची त्यांनी आवश्यकता आहे। इथल्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि त्याला शेतीतलं कळतं असा शेती मंत्री मिळाला पाहिजे, अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे? हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात की इथं ढेकळांचा पंचनामा करायचा काय? आज तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो, ढेकूळ मातीचा आहे का ढेकूळ तुमच्या बुद्धीचा आहे? हा सुद्धा प्रश्न तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आमच्याकडे आम्हाला पडतो।